ठाणे मीरा भाईंदर मनपा भरती 2025ची जी आहे या परीक्षेमधील स्वच्छता निरीक्षक आणि MPW या दोन्ही पदासाठी जो महत्त्वपूर्ण सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्या सिलेबसनुसार मी MCQ घेत आहे, ज्यामध्ये मी प्रत्येक पार्टमध्ये 50 MCQ घेणार। TCS नुसार जे की TCSनी जो सिलेबस दिला आहे, TCS ज्या प्रकारे प्रश्न विचारत आहे त्यानुसारच मी प्रश्न घेत आहे। तुम्हाला जर माझं सेशन आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये म्हणजे समजत असेल तुम्हाला तर आणि एखादा प्रश्न नाही समजला तर त्याच्याबद्दलही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कमेंट्स करा। आणि याच्याबद्दल आपण त्याचं जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये प्रश्न दिसणार आहे। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एक्झाममध्ये मराठी भाषेमध्ये सुद्धा प्रश्न आहेत आणि इंग्लिश भाषेमध्येही बघता येतात, परंतु मराठी भाषेतले काही असं शब्द आहेत ना ते आपल्याला मराठीमध्ये ओळखूच नाही येत आहेत, म्हणजे ते आपल्या लक्षातही नाही येत आहेत की म्हणजे एवढंसं मराठीमध्ये लिहिलेले शब्द आहेत। त्यासाठी मग तुम्हाला ते क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये बघायचे आहेत त्याचा मीनिंग, त्यामुळे मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत। हा आपला पार्ट फर्स्ट असणार आहे आणि तुम्हाला टॉपिक वाईज MCQ पाहिजे असतील तरी तुम्ही मला कमेंट करा की टॉपिक वाईज पाहिजे असतील तर आपण टॉपिक वाईज घेऊ। हे आता पूर्ण सगळं मिक्स MCQ आहेत, सगळ्या टॉपिकला मिक्स करून मी असे 50 MCQ अति महत्त्वपूर्ण असे MCQ काढलेले आहेत आणि ते पण पूर्ण जो तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार। टाइम वेस्ट न करता लगेच सुरू करू आपण। चला फर्स्ट क्वेश्चन बघूया आणि या व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा भेटणार आहे, म्हणजे तुम्ही थेरी जरी अभ्यास नाही केली असेल तरी पण याच्या मार्फत MCQ मार्फत तुमची थेरी सुद्धा कव्हर होऊन जाईल। याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर कोणती बेस्ट मेथड आहे म्हणते कशाला, जे पाण्याचं आहे ते पाणी डिसइन्फेक्ट करण्यासाठी, निर्जंतुकीकरण करण्यासाठी, ज्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी बॉइलिंग करणे, दुसरं फिल्ट्रेशन, तिसरं सेडिमेंटेशन आणि चौथं जे आहे ते क्लोरिनेशन। ठीक आहे, सेडिमेंटेशनचा इथं बसवणे अर्थ लिहिला आहे तर इथे बसवणे अर्थ नाही, यालाच गाळ किंवा अवचेतन असंही म्हटलं जातं। म्हणजेच काय, सेडिमेंटेशन म्हणजे काय असते की ज्यामध्ये जो गाळ आहे तो बुडाला बसला असतो आणि जो की लिक्विड पार्ट जो असतो ते वर असतो, त्याला सेडिमेंटेशन असं म्हटलं जातं। तर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती असते? पाणी उकळणे, पाणी गाळणे, सेडिमेंटेशन आणि हे क्लोरिनेशन। तर काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, क्लोरिनेशन। क्लोरिनेशन म्हणजे काय की जे क्लोरीन आहे ते पाण्यामध्ये यूज केलं जातं, ज्यामुळे काय येतं त्याच्यामधले जे बॅक्टेरिया असतील, जे सूक्ष्म जीव जे असतील त्यांचं काय होणार आहे, निर्जंतुकीकरण होऊन जाणार आहे, त्यामुळं क्लोरिनेशन ही मेथड यूज केली जाते। करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी। निर्जंतुकीकरण म्हणजे काय असतं, जे की पाण्यामध्ये रोगजनक बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी असतात त्यांना नष्ट करणे म्हणजेच काय आहे, निर्जंतुकीकरण करणे। आणि क्लोरिनेशन ही सर्वाधिक प्रभावी पद्धत आहे, सगळ्यात प्रभावी बेस्ट मेथड आहे क्लोरिनेशन, जो की क्लोरीन पाण्यात मिसळल्यावर ते जल जीवाणू आणि विषाणू, जे व्हायरस बॅक्टेरिया जे आहेत सगळे पाण्यामुळे होणारे ते सर्व किल करते कोण, क्लोरिनेशन। म्हणून क्लोरिनेशन काय आहे, बेस्ट मेथड आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी। ठीक आहे, आणि हे बाकीचे ऑप्शन्स आहे हे बघा। ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू आणि इथे छोटीशी ट्रिक्स पण दिली आहे। क्लोरीन कशासाठी यूज केलं जातं, क्लीन वॉटर। मग आपल्याला विचारलंय, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता की पाण्याला स्वच्छ करणे म्हणजेच काय, क्लीन वॉटर करणे, आणि त्या सी वरूनच तुम्ही हा क्लोरीन लक्षात ठेवू शकता। क्लीन वॉटर आणि क्लोरीन ही ट्रिक्सनी सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन लक्षात ठेवू शकता। त्यानंतर विच मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे जो की ठोस कचरा असतो त्याचं आपल्याला काय मॅनेजमेंट करायचं, त्याचं व्यवस्थापन करायचं आहे, तर त्याच्यासाठी कोणती योग्य पद्धत वापरली जाते किंवा योग्य पद्धत आहे। इंग्लिशमध्येही क्वेश्चन तुम्ही वाचू शकता, समजून घ्या। तुम्ही जरी मराठीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही फक्त ऐका मन लावून, प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये मी दोन्हीमध्ये रीड करणार आहे। तर जो ठोस कचरा असतो तर तो
व्यवस्थापनासाठी योग्य पद्धत कोणती आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर मोकळ्या जागी टाकणे. आता समजा जो ठोस कचरा आपण तर मोकळ्या जागी असंच टाकून देतो का? ऑप्शन ए आहे मोकळ्या जागी टाकणे, ऑप्शन बी आहे जाळणे, ऑप्शन सी आहे कंपोस्टिंग करणे आणि ऑप्शन डी आहे की नदीत टाकणे. कंपोस्टिंग करणे म्हणजे काय असतं तर ज्याचं योग्य विसर्जन म्हणजे काय तर ते तुम्हाला मी सांगूनच देईल. या प्रश्नाचा ठोस कचरा व्यवस्थापनासाठी जी योग्य पद्धत आहे ती आहे कंपोस्टिंग आणि प्रॉपर डिस्पोजल. तर कंपोस्टिंग म्हणजे काय असते पहा, इथे मी लिहिलेलं आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला ठोस कचरा म्हणजे काय ते माहिती पाहिजे. आता इथे शब्द कसा वापरला ठोस कचरा म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये सॉलिड वेस्ट असं म्हणलं जातं. ठोस कचरा म्हणजे जे की घरगुती असते, औद्योगिक किंवा सार्वजनिक ठिकाणावर आपण जो घरगुती कचरा निर्माण करतो किंवा सार्वजनिक ठिकाणावर जो कचरा निर्माण होतो त्याला म्हणतात ठोस कचरा असं म्हटलं जातं. आणि हा झाला ठोस कचऱ्याबद्दल. आणि कंपोस्टिंगचा अर्थ काय होते की जैविक कचऱ्याचे विघटन करून खत तयार करणे, जो की पर्यावरणपूरक पद्धत आहे. म्हणजे जोही आपला कचरा आहे त्यांचं असं विघटन करून त्याच्यापासून खत तयार करणे त्यालाच काय म्हणतात कंपोस्टिंग. ओपन डंपिंग म्हणजे काय, आपण मोकळ्या जागी कचरा टाकला तर काय होणार, तिथे प्रदूषण होणार, दुर्गंधी, आणि त्याच्यापासूनच आपल्याला वेगवेगळे आजारसुद्धा होऊ शकतात. कचरा बर्न केला आपण, जाळला कचरा, पण धुरामुळे सुद्धा काय होते तिथे प्रदूषण होणार. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर डिस्पोजल, लँडफिल किंवा रिसायकलिंगद्वारे सुरक्षित निवारण केलं जातं. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजेच प्रॉपर डिस्पोजल. आणि कंपोस्टिंग म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं आहे प्रॉपर डिस्पोजल म्हणजे स्टार्टिंग लँडफिल करायचं, जमिनीत व्यवस्थित पुरायचं, किंवा रिसायकलिंगद्वारे त्याचं सुरक्षित निवारण करणे किंवा त्याच्यापासून खत निर्माण करून म्हणजे जो की पर्यावरणपूरक पद्धत म्हणजेच काय कंपोस्टिंग. जैविक कचऱ्याचं विघटन करून त्याचं खत निर्माण करायचं. ठीक आहे. तर ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे ठोस कचरा व्यवस्थापनाची. ठीक आहे. त्याच्यापासून खत तयार करायचं. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला कंपोस्टिंग. त्यानंतर काय विचारले, बेस्ट मेथड फॉर हजर्डस वेस्ट. हजर्डस वेस्ट व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे. आता या हजर्डस वेस्ट म्हणजे काय तेही माहिती नसेल तुम्हाला तर पहा, हजर्डस वेस्ट म्हणजे जे औषध, रासायनिक, विषारी कचरा जो पर्यावरण व मानवी आरोग्यास धोका पोहोचतो. म्हणजे जो की हॉस्पिटलचा जो कचरा असतो, हॉस्पिटलचा किंवा जो फार्मासिस्ट गोळ्या औषध असा जो कचरा असतो हॉस्पिटलमधला, तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला हजर्डस वेस्ट असं म्हटलं जातं. मग या हजर्डस वेस्टमध्ये काय प्रश्न काय आहे, हजर्डस वेस्ट व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे. मग आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड कोणती आहे हजर्डस वेस्टसाठी. जो की हॉस्पिटलचा कचरा असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं जातं असा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन ई आहे लँडफिल विदाऊट ट्रीटमेंट. त्याला काहीच ट्रीटमेंट न करता जमिनीत पुरायचं, जाळायचं, मोकळ्या जागी टाकणे, आणि ऑप्शन डी नदीत फेकणे. आता कोणताही कचरा आपण असं नदीत तर नाही फेकू शकत, त्यामुळे हे ऑप्शन रॉंग आहे. मोकळ्या जागी पण आपण टाकू शकतो का, त्याच्यामध्ये समजा बॅक्टेरिया, व्हायरस असतील त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार पण होऊ शकतात. आणि त्यानंतर लँडफिल विदाऊट ट्रीटमेंट, आणि त्यांना आपण ट्रीटमेंट करून पण लँडफिल नाही करू शकत, आणि तो आपण कचरा काय करतो इन्सिनरेशन, जाळणे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी इन्सिनरेशन म्हणजे जाळणे. आता तुम्ही म्हणणार याच्या अगोदरच्या प्रश्नाला तुम्ही सांगितलं की जाळल्यावर पण हवेमध्ये प्रदूषण होऊ शकते. तर याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिले आहेत पहा, आपल्याला काय सांगितलं, जे हॉस्पिटलचा जो कचरा आहे तो हॉस्पिटलच्या कचऱ्यामध्ये कसे बॅक्टेरिया, व्हायरस वेगवेगळे असतात, त्यामुळे ते आपल्याला ट्रीटमेंट करून लँडफिल करू शकतो आपण. परंतु इथे आपल्याला काय दिलं, लँडफिल विदाऊट ट्रीटमेंट न करता आपण त्यांना जमिनीत पुरू नाही शकत, किंवा मग ओपन डंपिंग, किंवा त्याला आपण उघड्या जागेवर सुद्धा टाकू शकत नाही, आणि नदीमध्ये सुद्धा त्याला फेकू शकत नाही. मग काय आहे तर आपण त्याला इन्सिनरेशन करू शकतो, जाळू शकतो. करेक्ट आन्सर ऑप्शननुसार करेक्ट आन्सर आहे आपलं इन्सिनरेशन, ज्यामध्ये उच्च तापमानात जाळल्यास विषारी जे घटक आहेत ते नष्ट होतात आणि सुरक्षित होते. आणि ज्यावेळेस आपण लँडफिल करतो विदाऊट ट्रीटमेंट, त्यावेळेस काय होते की रसायन माती व पाण्यात मिसळून अजून त्याचंच प्रदूषण होते.
ओपन डम्पिंग केली आपण तर ते पूर्ण धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. ठीक आहे, त्यामुळं जे बायोहॅझार्ड वेस्ट जे आहे ते आपण काय करतो, इन्सिनरेशन करतो. ठीक आहे, त्यानंतरचा 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा. आता जो लिक्विड वेस्ट जे असते तर त्याचं डिस्पोजल कसं केलं जातं. आता इथे लिहिले तरल कचरा व्यवस्थापनासाठी मुख्य प्रणाली कोणती वापरली जाते. तर इथे लिक्विड वेस्ट आहे म्हणजेच काय, द्रव कचरा. ठीक आहे, द्रव कचरा असं लक्षात ठेवा. तर आपल्याला क्वेश्चन काय म्हणते की जो द्रव्य कचरा आहे तर त्याचं व्यवस्थापनासाठी मुख्य प्रणाली कोणती वापरली जाते. ठीक आहे, लिक्विड वेस्ट म्हणले आपल्याला. सॉलिड ठोस विचारलं तर ठोसचं आपण वरच सांगितलं. ठीक आहे, आता क्वेश्चन आहे आपला लिक्विड वेस्टचा. तर लिक्विड वेस्टमध्ये काय केलं जातं, ओपन ड्रेनेज, उघड नाली जी की उघड्या नाली आहे त्याच्यामध्ये आपण त्याला सोडू शकतो. ऑप्शन बी सीवेज ट्रीटमेंट प्लांट, इथे फक्त द्रव कचरा आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर सीवेज ट्रीटमेंट प्लांट, ऑप्शन सी सरळ नदीमध्ये टाकणे आणि ऑप्शन डी बाष्पीकरण एव्हापोरेशन पॉन्ड्स. ओके, तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे सीवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे जो द्रव कचरा आहे म्हणजेच कोणता कचरा असतो पहा, जो की घरगुती व औद्योगिक पाणी, जे की सांडपाणी जे असते असंच खराब पाणी झालेलं, धुवायचं पाणी, कपडे धुतलेलं पाणी, हा कोणता वेस्ट आहे आपला, हा द्रव्य वेस्ट म्हणजेच लिक्विड वेस्ट आहे. ठीक आहे, तर मग आता याचं ट्रीटमेंट कसं करणार तुम्ही, याचं आपल्याला काय करायचं आहे, याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करणार. जे की आपलं द्रव्य कचरा जो आहे जसं की कपडे धुतलेलं पाणी असेल किंवा जे खराब पाणी असेल, घरगुती व औद्योगिक पाणी असेल, तर त्याचं कसं करणार आहे तुम्ही मॅनेजमेंट. तर आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं होतं, त्याचं सीवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजेच काय, जे की कचऱ्याचे शुद्धीकरण करून रोगजनक कमी करते व पर्यावरण सुरक्षित करते, म्हणजेच काय, सीवेज ट्रीटमेंट प्लांट. ओके, त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, सीवेज ट्रीटमेंट प्लांट. ठीक आहे, आपण त्याला ओपन ड्रेनिंग किंवा डायरेक्ट रिव्हर डिस्चार्ज तर नाही करू शकत, कारण प्रदूषण वाढत आहे किंवा मच्छर प्रजनन व संसर्गजन्य रोग याच्यामुळे काय होतात, निर्माण होतात. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं सीवेज डिस्पोजल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मलेरिया हा रोग कोणत्या मार्गाने पसरतो. तर मलेरिया रोग हा कोणत्या मार्गाने पसरतो, थेट आपण कोणाच्या संपर्कात आल्याने पसरतो, पाण्याद्वारे पसरतो का, मच्छरद्वारे पसरतो का, हवेद्वारे. तर याचं करेक्ट काय आन्सर असणार आहे, मलेरिया हा रोग व्हेक्टर बॉर्न म्हणजेच मच्छरद्वारे हा पसरतो. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि हा कोणत्या परजीवीमुळे होतो, तर प्लाझ्मोडियम परजीवीमुळे होतो. ठीक आहे, त्याची लक्षणे आहेत ताप, थकवा, कपाळावर घाम, त्यानंतर उभ्या पाण्याची साफसफाई आणि मच्छरदाणीचा जर आपण वापर केला तर आपण हे टाळू शकतो मलेरिया. त्यानंतर पहा, HIV आणि एड्स मुख्यतः कोणत्या मार्गाने पसरतात. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे HIV आणि एड्स हे खूप भयंकर रोग आहेत. तर हे कोणत्या मार्गाने पसरतात, तर ते हवेद्वारे पसरतात, सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे पसरतात, दूषित अन्नामुळे पसरतात का पाण्यामुळे पसरतात. तर जे की HIV आणि एड्स आहेत जे लैंगिक संपर्क आणि रक्तदान याच्या मार्फत हे काय संपर्क आणि हवेमध्ये आल्याने किंवा दूषित पाण्यामुळे हे रोग नाही पसरत. तर हे फक्त लैंगिक संपर्क आणि रक्तदान या मार्गाद्वारे पसरले जातात. त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन कॉज ऑफ स्टमक डिसऑर्डर इन चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांमध्ये जी की पोटदुखी होते तर त्या पोटदुखीचं मुख्य रिझन काय आहे म्हणते. लहान मुलांमध्ये पोटदुखीचं मुख्य कारण काय आहे, ज्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे आपलं व्हायरस, विषाणू, जीवाणू, दूषित पाणी आणि खराब आहार. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, पोटदुखी होते लहान मुलांमध्ये तर ते कशामुळे होते, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शननुसार तर दूषित पाणी. जर पाणी दूषित असेल त्यामुळं लहान लेकरांना पोटदुखी होऊ शकते.
तर बघा, दूषित पाणी पोटदुखी, डायरिया, टायफॉइड यासारख्या रोगांचा प्रमुख कारण दूषित पाणी आहे. जसं शाळा, घर, सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर हात धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे? त्याचं काय ऑप्शन पहा. ऑप्शन ए, फक्त पाण्याने हात धुणे ही योग्य पद्धत आहे का? साबण आणि पाणी याचा वापर करून हात धुणे ही योग्य पद्धत आहे का? पाण्याने हात साफ जेल वापरून करणे का? मग कोरड्या हाताने उगा हात धुवून घासणे म्हणजे झालं आपला हँड धुणं. तर कोणती आहे आपली बेस्ट मेथड हात धुवायची? तर आपल्याला साबण आणि पाण्याने स्वच्छ हात आपण धुतले पाहिजे. तर ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर फ्लश शौचालय का महत्त्वाचे आहे? ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, फ्लश टॉयलेट्स इम्पॉर्टंट का आहेत? ओके, फ्लश शौचालय महत्त्वाचे का आहे? तर घर स्वच्छ ठेवण्यासाठी, रोगजनकाचा प्रसार कमी करण्यासाठी, बदबू कमी करण्यासाठी, बदबू म्हणजेच जो वास येतो तो कमी करण्यासाठी, आणि ऑल ऑफ द अबो. मग आपल्याला जर हे फ्लश शौचालय कशासाठी पाहिजे? तर आपलं जर ते आपल्या घरी असेल तर एकदम स्वच्छ आपलं घरसुद्धा राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणते मच्छर्स वगैरे नाही होणार, रोगजनकांचा प्रसार हा एकदम कमी होणार आणि वाससुद्धा येणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबो, सर्व पर्याय योग्य. त्यानंतर अन्न स्वच्छता का आवश्यक आहे? हे जे मी प्रश्न घेत आहे हे पूर्ण सिलेबसनुसारच प्रश्न काढलेले आहेत. तुम्हाला हे प्रश्न असे साधे किंवा घरगुतीच आहेत असे वाटत असतील, परंतु आपला पेपर पूर्ण याच प्रश्नावर आहे. ठीक आहे, त्यामुळं हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला वाटत आहे की हे चिल्लर प्रश्न आहेत, किती साधे प्रश्न आहेत, पण हे कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत. त्यामुळं तुम्ही मन लावून पहा. अन्न स्वच्छता का आवश्यक आहे? त्याचं काय? पहिलं ऑप्शन, रोगजनक नष्ट करण्यासाठी, जे की आपले पॅथोजन रोगजनक नष्ट करण्यासाठी, स्वाद सुधारण्यासाठी, रंग टिकवण्यासाठी आणि जाहिरातीसाठी. तर काय असणार आहे? अन्न स्वच्छता कशासाठी आवश्यक आहे आपल्याला? तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, जे की पॅथोजन्स जे आहेत ते नष्ट करण्यासाठी. ओके, रोगजनक नष्ट करण्यासाठी आपल्याला अन्न स्वच्छता ही आवश्यक आहे. अन्न स्वच्छ ठेवणे म्हणजेच का? बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी. पॅथोजन म्हणजेच हे की बॅक्टेरिया, विषाणू हे जे आहे त्यांना नष्ट करणे म्हणजेच काय? पॅथोजन. यालाच पॅथोजन असं म्हटलं जातं. मग ते रोगजनक नष्ट करण्यासाठी आपल्याला अन्न स्वच्छ ठेवणे अति महत्त्वाचे आहे. त्यानंतर विच इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर द ह्युमन बॉडी, म्हणजेच काय? मानवी शरीरासाठी मुख्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर पहा, ऑप्शन ए, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, चरबी आणि जीवनसत्व. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर कार्बोहायड्रेट. मेन ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर तो आहे कार्बोहायड्रेट. त्यानंतर पाण्यातील दूषितपणाचे संकेत देणारे जीवाणू कोणते आहेत? म्हणजे पाण्यामुळे होणारे कोणते जीवाणू आहेत हे आपल्याला सांगायचं आहे, कोणते बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे, तर ऑप्शन ए, कोलिफॉर्म बॅक्टेरिया, सॅल्मोनेला, स्टॅफिलोकोकस आणि बेसिलस. ह्याचे नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पाण्यात दूषितपणाचे संकेत देणारे जे आहेत ते कोलिफॉर्म बॅक्टेरिया. ठीक आहे, तर ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. कोलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणजेच काय आहे? इकोलाय किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया असेच आहेत, अजून दुसरे काही बॅक्टेरिया. इथे इकोलाय लक्षात ठेवा. आता सध्या इकोलाय बॅक्टेरिया जे पाण्यातून पचन संस्थेत प्रवेश करू शकतात आणि पाणी दूषित असल्याचं निदर्शनास येते. ठीक आहे, त्यानंतर आरोग्य सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? हे जे की हेल्थ सर्वे आहे तर त्याचा मेन पर्पज काय आहे, मुख्य उद्देश काय आहे, असा प्रश्न आहे आपल्याला. तर ऑप्शन ए आहे, लोकसंख्याचे आरोग्य मोजणे, रोगांचे नमुने ओळखणे, आरोग्य कार्यक्रमाची योजना करणे आणि सर्व पर्याय योग्य. काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर? तुम्हाला ही भाषा वेगळी वाटत असेल तर परीक्षेत सुद्धा अशीच भाषा विचारली जात आहे. ठीक आहे, तर पहा, आरोग्य सर्वेक्षणाचे मुख्य उद्देश जे आहेत ते काय आहेत? तर
आरोग्याबद्दल त्यांची माहिती असणे, लोकसंख्यांची आरोग्य मोजणे म्हणजेच त्यांची आरोग्याबद्दलची माहिती, रोगांचे नमुने ओळखणे म्हणजेच काय, त्यांना कोणत्या प्रकारचे डिसीज आहेत हे ओळखणे, ठीक आहे. रोगांचे नमुने ओळखणे म्हणजेच आयडेंटिफाय डिसीज पॅटर्न्स. आणि आरोग्य प्लॅन हेल्थ प्रोग्राम, जे की आरोग्याबद्दलचे जे कार्यक्रम्स आहेत त्याचं पण आयोजन करणे म्हणजे आरोग्य कार्यक्रमाची योजना करणे. आणि हे सगळे पॉईंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. आरोग्य सर्वेक्षणाचा हा मुख्य उद्देश आहे की त्याचे वेगवेगळे जे आयोजन कार्यक्रम, हेल्थ प्रोग्राम्स जे आहेत ते आयोजन करणे आणि त्याच्यानुसार त्यांना कोणते डिसीज आहेत, कशामुळे डिसीज झालेले आहेत यांचं ओळखणे आणि पॉप्युलेशन हेल्थ, लोकसंख्येचे आरोग्यसुद्धा सुधारणे. हे सगळं आपलं आरोग्य सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच काय, लोकसंख्याच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे, संसर्गजन्य आहे किंवा जो नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत यांचा अभ्यास करणे आणि त्यावर आधारित आरोग्य कार्यक्रम तयार करण्यास मदत करणे. हे काय आहे, हेल्थ सर्वे. हा सिलेबसचा पॉईंट आहे, पहा तुम्ही. त्यानंतर विच टाईप ऑफ वेस्ट इज बायोडिग्रेडेबल, म्हणजेच कोणता कचरा हा जैविक रूपे नष्ट होतो. तर कोणता कचरा हा जैवविघटनशील नष्ट होतो, नाही बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे जैवविघटनशील आहे कोणता कचरा. तर पहा ऑप्शन ए याच्यामध्ये होतं, इथे जैवविघटनशील कोणता कचरा आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन ए मध्ये आहे प्लास्टिक, अन्नाचा कचरा, काच आणि धातू. तर करेक्ट आन्सर आहे आपल्याला जो की अन्नाचा कचरा जो असतो आपला, फूड वेस्ट जे असते अन्न, तर ते जे आहे ते डिग्रेडेबल, बायोडिग्रेडेबल आहे म्हणजेच काय, जैवविघटनशील आहे, ठीक आहे. आणि याचा इथे व्यवस्थित दिलेला आहे. बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजेच काय असतं, जैविक घटकापासून बनलेला जो कचरा असतो, जसं की सूक्ष्म जंतूंची विघटन करतो. जसं की उदाहरणामध्ये इथे दिले फळांचे काप असतील, भाज्या असेल किंवा अन्य बागायती कचरा असेल, तर हे काय आहे, पूर्ण हे बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, ठीक आहे. जैववैद्यकीय कचरा म्हणतो असतो याला. जैवविघटनशील कचरा असं म्हणतात, जैववैद्यकीय नाही, जैवविघटनशील कचरा जो असतो तर तो जो की आपला घरगुती जो कचरा होता, कशाचा, अन्नाचा वगैरे, तर फळांचे काप, भाज्या, अन्न, बागायती कचरा हा जो आहे हा जैवविघटनशील कचरा आहे. बायोडिग्रेडेबल म्हणजे जैवविघटनशील कचरा, ठीक आहे. आता इथे विचारलेला आहे सर्वात सामान्य संसर्गजन्य रोग कोणता आहे. आणि ना इथे कम्युनिकेबल डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग असतो आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच संसर्गजन्य नसणारा म्हणजेच कोणता असतो, असंसर्गजन्य रोग. पण तिथे कसं गैरसंसर्गजन्य असं झालेलं आहे चुकून टायपिंगमध्ये, त्याला थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात सामान्य संसर्गजन्य रोग कोणता आहे, तर ऑप्शन ए आहे इन्फ्लुएन्झा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॅन्सर. तर संसर्गजन्य रोग म्हणजे काय, इथं मी सांगे करेक्ट आन्सर असणारा या क्वेश्चनचं आपलं ऑप्शन ए इन्फ्लुएन्झा. तर पहा त्याचं स्पष्टीकरण लिहिलेलं आहे की विषाणूमुळे होतो आणि व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत तो सहज पसरतो. संसर्गजन्य रोग म्हणजे काय असते की जे रोग व्यक्तीशी संपर्क, हवा, अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतात, ठीक आहे. संसर्गजन्य रोग म्हणजेच काय की जे रोग हे व्यक्तीशी कशाद्वारे पसरतात, संपर्कामुळे, हवेमुळे, अन्नामुळे किंवा पाण्याद्वारे जे रोग पसरतात, संपर्काद्वारे टचिंग्स वगैरे झाली समजा, हवेद्वारे भेटतात, पाण्याद्वारे, अन्नाद्वारे, जे आपल्याला पाण्याद्वारे जे रोग होतात त्यांना संसर्गजन्य म्हणतात. आणि यांना सोडून मग ते मी नंतर सांगेल असंसर्गजन्य, पण सध्या संसर्गजन्य रोग म्हणजेच काय की जे संपर्काद्वारे, हवा, अन्न किंवा पाण्याद्वारे होतात त्याला म्हणायचं संसर्गजन्य रोग. मग याच्यामध्ये कोणता आहे संसर्गजन्य, कॅन्सर हा रोग पसरत नाही आहे, ठीक आहे. मधुमेह हा पण कसा आहे, पसरत नाही आहे एकमेकांना हा याच्यामध्ये शुगर पसरत नाही, ठीक आहे. शुगर असंच डायरेक्ट एकमेकांना पसरते का, नाही, त्यामुळे शुगर नाही येणार.
उच्च रक्तदाब एकमेकांना पसरतो का, एकाचा एकाला होतो का, नाही. आणि कॅन्सरही नाही होत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा मात्र रोग हा कसा आहे, संसर्गजन्य रोग आहे. त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे इथे. त्यानंतर डायरिया रोग प्रतिबंधासाठी कोणती पद्धत जी आहे, विच मेजर हेल्प्स टू प्रिव्हेंट डायरिया डिसीज. आता डायरिया डिसीज होऊ नये प्रतिबंधासाठी आपण कोणती पद्धत वापरतो, तर पहा ऑप्शन ए सेफ ड्रिंकिंग वॉटर, हँड वॉशिंग, प्रॉपर सॅनिटेशन, ऑल ऑफ द अबो. तुम्ही काय बोलत आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. तर डायरिया रोग प्रतिबंधासाठी कोणती पद्धत मदत करते म्हणले असं, तर समजून घ्या की डायरिया रोग प्रतिबंधासाठी कोणती पद्धत वापरली जाते. तर सुरक्षित पाणी असणे, हात व्यवस्थित धुणे आणि योग्य स्वच्छता जर राखली आपण, तर आपल्याला कशाला डायरिया होणार आहे. त्यामुळं हे सगळे ऑप्शन्स कसे आहेत, करेक्ट आहेत, ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. डायरिया बहुधा कशामुळे होते, दूषित पाणी किंवा अन्न तसेच हाताच्या स्वच्छतेवर अवलंबून पसरतो. सुरक्षित पाणी, स्वच्छता, हात धुणे हे रोग प्रतिबंधाचे मुख्य उपाय आहेत. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द मेन कंपोनंट्स ऑफ सॉइल सॅनिटेशन. तर आता मातीच्या स्वच्छतेचा मुख्य घटक कोणता आहे. ठीक आहे. आता मातीची स्वच्छता जी आहे, मातीच्या स्वच्छतेचा मुख्य घटक काय आहे, तर ड्रेनेज, मातीचा उपचार, सॉइल ट्रीटमेंट, ज्यालाच वेस्ट मॅनेजमेंट म्हणतात, असं कचरा व्यवस्थापन आणि ऑल ऑफ द अबो. तर आपल्याला मातीच्या स्वच्छतेसाठी मुख्य घटक कोणते आहेत, तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, सर्व पर्याय आपले बरोबर आहेत. जसं की पहिल्यांदा सॉइल मॅनेजमेंटमध्ये पहा, मातीच्या गुणवत्तेसाठी त्याचं ड्रेनेज, त्याचं कचरा व्यवस्थापन आणि माती उपचार केले जाते. यामुळे काय होते, रोगजनक घटक कमी होतात आणि शेतीसाठी सुरक्षित पाणीसुद्धा मिळते. ड्रेनेज म्हणजेच काय, तर मातीचा जो निचरा. ठीक आहे. मातीचा निचरा असा ऑप्शन आहे हा. ठीक आहे. तर हे तिन्ही आपल्याला त्याच्यावर उपचार, त्याचं ट्रीटमेंटही करावं लागते, त्याचं व्यवस्थापन पण व्यवस्थित केलं तर आपल्याला मातीची स्वच्छता आपण टिकवू शकतो. ठीक आहे. तर यामुळे सगळेच ऑप्शन आपले कसे आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर कोणता कचरा हा हजडस आहे. हजडस वेस्ट मी सांगितलं जे की मेडिकल हॉस्पिटलशी रिलेटेड जोही कचरा असतो त्याला काय म्हणतो आपण, हजडस वेस्ट असं म्हणतो. तर तो कोणत्या प्रकारचा कचरा सांगितला मी, ऑप्शन ए फूड वेस्ट, केमिकल अँड फार्मॅट्युकल वेस्ट म्हणजे जे की रासायनिक आणि औषध कचरा आहे, आणि बागायती कचरा आणि पाणी कचरा. तर हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन बी. मी आता सांगितलं हजडस वेस्ट म्हणजे काय, जे की हॉस्पिटलच्या रिलेटेड कचरा असतो तो वाला, इन्फेक्शियस जो कचरा असतो तो. ठीक आहे. इथे मी लिहिलेला आहे पहा, हजडस वेस्ट म्हणजे जळणारा, इन्सिनरेशन सांगितलं होतं आपण, विषारी किंवा प्रदूषक करणारा कचरा असतो, ज्यामुळे औद्योगिक, हॉस्पिटल किंवा रासायनिक कचरा यामध्ये येतो. योग्य हाताळणी न केल्यास पर्यावरण आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो. ठीक आहे. त्यानंतर मच्छर नियंत्रणासाठी मुख्य पद्धत कोणती आहे, काय मेन, व्हॉट इज द मेन मेथड टू कंट्रोल मॉस्किटो. तर काय असणार आहे मेन मुख्य ऑप्शन ई आहे उभ्या पाण्याची साफसफाई, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि अन्न स्वच्छ ठेवणे. पण आपण जर पाण्याची साफसफाई व्यवस्थित केली, उघड्यावर पाणी नाही ठेवलं, पाणी झाकून ठेवलं, हे अशा जे काही पद्धती आहेत पहा इथे लिहिलेले स्पष्टीकरण. उभ्या पाण्यात प्रजनन करतात, उभ्या नाही इथे उघड्या पाण्यावर आहे. ठीक आहे. उघड्या पाण्याची साफसफाई असंही लक्ष का, रिमोर्स स्टेजनेट वॉटर. स्टेजनेट वॉटर म्हणजेच काय आहे, जे की साचलेलं पाणी असते. ठीक आहे. तर इथे तुम्हाला साचलेलं जे पाणी राहते, तर ते साचलेल्या पाण्याची साफसफाई किंवा ते जे साचलेलं पाणी आहे त्याला रिमूव्ह करणे असं लिहिलेलं आहे. रिमूव्ह स्टेजनेट वॉटर म्हणजे जे साचलेलं पाणी आहे त्यांना फेकून रिमूव्ह करणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि अन्न स्वच्छ ठेवणे. आता मच्छर कमी होण्यासाठी आपण त्याचा आणि आपला हात स्वच्छ धुण्याचा काही संबंध आहे का, नाही.
अन्न स्वच्छ ठेवणे, मास्क वापरण्याचा काही संबंध नाही. पण जे साचलेलं आहे पाणी त्याचं व्यवस्थित आपण व्यवस्थित त्याचं निचरण करणे, रिमूव्ह स्टेजमेंट वॉटर म्हटलेलं आहे इथं. ठीक आहे, तर ते साचलेलं पाण्याची साफसफाई करणे असं म्हटलेलं आहे. तर तेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. जसं की साचलेल्या पाण्यात प्रजनन करतात कोण? मच्छर. तलाव, कुंडी, टपकलेले म्हणजे पावसाचे जे पाणी यांचं जर निवारण केल्यास मच्छरजन्य रोगांचा धोका हा काय होतो? कमी होतो. ठीक आहे, यांचं आपल्याला व्यवस्थित पाण्याचं निवारण करावं लागते, त्यावेळेस त्याचा जो मच्छरांचा धोका आहे तो कमी होतो. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? ऑप्शन ए, साचलेलं पाणी ते रिमूव्ह करणे. ठीक आहे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ हेल्थ एज्युकेशन? म्हणजे आरोग्याच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? आरोग्याचं शिक्षण महत्त्वाचं का आहे? त्याचा काय उद्देश आहे? तर रोग प्रतिबंध करणे, स्वच्छता वाढवणे, लाईफस्टाईल जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे आणि ऑल ऑफ द अबो. तर आरोग्याच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे, जर आपल्याला आरोग्याबद्दल जर शिक्षण सगळं दिलं कुणी किंवा आरोग्याबद्दलचं शिक्षण सगळं आपल्याला असेल तर आपल्याला कळते किंवा काय केल्यानं कसं केल्यानं आपल्याला कसे रोग होतात. मग त्यामुळे त्याचं जर शिक्षण असेल तर आपल्याला रोगसुद्धा होणार नाहीत, स्वच्छतासुद्धा आपल्याला कळते किंवा स्वच्छता किती महत्त्वाची आहे. तसं रोग प्रतिबंध, स्वच्छता वाढवणे आणि आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होते. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. हेल्थ एज्युकेशन म्हणजेच काय? लोकांमध्ये रोग प्रतिबंध, स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करणे म्हणजेच काय? आरोग्य शिक्षण होय. त्यानंतर विच टाईप ऑफ वेस्ट शुड बी सिग्रिगेटेड ॲट सोर्स? म्हणजे कोणता कचरा हा मूळ स्त्रोतावर वेगळा करावा. मूळ स्त्रोतावर म्हणजेच ज्या ठिकाणी आपण कचरा तो निर्माण होत आहे त्याच ठिकाणी कचरा वेगळा करणे. मग कोणता कचरा म्हणतो ते की ज्या ठिकाणी तुम्ही कचरा, आता समजा हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचा जो कचरा गोळा होत आहे कुठे होणार? हॉस्पिटलमध्येच होणार. मग ते काय झालं? मूळ स्त्रोत असं विचारलेलं आहे. कोणता कचरा मूळ स्त्रोतावर वेगळा करावा? तर जो जैवविघटनशील कचरा आहे तो ऑप्शन बी, जो नॉन बायोडिग्रेडेबल आहे तो त्यालाच जैविक कचरा असं म्हटलं जातं. बायोडिग्रेडेबल म्हणजेच आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच अजैविक कचरा. ठीक आहे, जैविक कचरा म्हणजे विघटनशील कचरा. ठीक आहे, आणि हा नॉन विघटनशील न होणारा कचरा. नंतर हा हजार्डस वेस्ट आणि सर्व पर्याय बरोबर. तर कोणता कचरा हा मूळ स्त्रोतावरच वेगळा करावा लागतो? तर तो कोणताही कचरा असो करते वेळेसच आपल्याला गोळा करते वेळेसच, म्हणजे कोणत्या डस्टबिनमध्ये, जसं की मेडिकल्समध्ये वापरतो आपण जो की पिवळ्या डस्टबिनमध्ये कोणता इन्फेक्शियस जो कचरा असेल तर तो हॉस्पिटलचा पिवळ्या डस्टबिनमध्येच टाकायचा. जो रेडमध्ये ब्लॅक डस्टबिन असेल त्याच्यामध्ये आपल्याला कोणता कचरा टाकायचा, हे ज्या ठिकाणी आपण कचरा मूळ स्त्रोत जे आहे आपल्याला तिथेच करायचं आहे. तर तो मग कोणता बायोडिग्रेडेबल कचरा असेल, जैविक कचरा असेल किंवा अजैविक कचरा असेल, हजार्डस वेस्ट असेल, कोणताही कचरा असेल तरी आपल्याला त्याच ठिकाणी वेगळा करायचा आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबो. कशासाठी वेगळा करायचा आपल्याला? तर त्याचं रिसायकलिंग, त्याचं निवारण आणि पर्यावरण संरक्षण सोपे करण्यासाठी. जसं की जैविक, अजैविक आणि हँड सायडर कचरा वेगळा केल्यास काय होते? तर त्याचं रिसायकलिंग, त्याचं निवारण आणि पर्यावरण संरक्षण जे आहे ते सोपं होते. घरगुती कचरा असेल, रेस्टॉरंटचा कचरा असेल किंवा हॉस्पिटलचा कचरा असेल. व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ कम्युनिकेबल डिसीज? आता संसर्गजन्य रोगांचं मुख्य कारण काय असते? वरच पाहिलं आपण संसर्गजन्य रोग कशामुळे पसरतात. तर त्याचं मुख्य कारण काय आहे? अनुवांशिक कारणे. आता जिनेटिक फॅक्टर म्हणजे जे की अनुवांशिक जे असतात ते कसे असतात? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असतात. ठीक आहे, तर ते असं पसरत नाही डायरेक्ट. ठीक आहे आपल्याला, तर ते जिनेटिक फॅक्टर्स असतात. रोगजनक म्हणजेच काय? नॉन कम्युनिकेबल म्हणजेच ते की पाण्यामार्फत असो ते असे पसरत नाहीत, म्हणून ते अनुवांशिक रोग असतात, ते नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असतात. त्यानंतर ऑप्शन बी आहे रोगजनक, बॅक्टेरियल, व्हायरस, पॅरासाइट डिसीज असतील. मुख्य रोगाचं कारण काय आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. त्यानंतर प्रदूषण आणि पोर न्यूट्रिशन.
तर पाहता याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी, जे की रोगजनक आहेत, जे रोग पसरवतात, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट, हे काय आहेत, हे प्रायमरी कॉजेस ऑफ कम्युनिकेबल डिसीज, संसर्गजन्य रोगाचे मुख्य कारण जे कोणते आहेत तर बॅक्टेरिया, व्हायरस आणि पॅरासाइट्स, हे जे आहे ते संसर्गजन्य रोगांचे मुख्य कारण आहेत. त्यालाच काय म्हणतात रोगजनक असं म्हटलं जातं. त्यानंतर विच डिसीज इज नॉन कम्युनिकेबल. आता नॉन कम्युनिकेबल कोणते, असंसर्गजन्य कोणता नाही, असंसर्गजन्य म्हणजे संसर्गजन्य नाही कोणता रोग आहे, ट्युबरक्लोसिस. कसा पसरतो, तोंडातल्या जे थेम्स असतील त्याच्यामुळे हा पसरतो, म्हणून हा कोणता रोग झाला, नॉन कम्युनिकेबल झाला का, हा पसरत आहे. ट्युबरक्लोसिस म्हणजेच हा कोणता आहे, कम्युनिकेबल डिसीज, संसर्गजन्य रोग आहे, आपल्याला संसर्गजन्य नाही असं विचारलेलं आहे. त्यानंतर पहा मधुमेह. मधुमेह पसरतो का, तर तो पसरत नाही. ठीक आहे, ट्युबरक्लोसिस हा कम्युनिकेबल डिसीज आहे, तो पसरतो. इन्फ्लुएन्झा पसरतो, टायफॉइडही पसरतो, परंतु मधुमेह हा कसा आहे, जिनेटिक डिसीज आहे, आणि जे जिनेटिक डिसीज असतात ते काय असतात, नॉन कम्युनिकेबल डिसीज असतात. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, जे व्यक्तीपासून व्यक्तीकडे पसरत नाहीत. हे सोप्या भाषेमध्ये इथे सांगितलेलं आहे, जे डिसीज व्यक्तीपासून व्यक्तीकडे पसरत नाहीत त्यांना नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतात. जसं की एक्झाम्पलमध्ये लिहिले मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर, जे की यामध्ये असतात. ठीक आहे, आणि संसर्गजन्य रोग कोणते आहेत, टायफॉइड, क्षयरोग आणि फ्लू, इथे आता आपण बघितलेले. त्यानंतर विच इज द मेन कंपोनेंट्स ऑफ एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन. आता जे की पर्यावरण स्वच्छतेचा मुख्य घटक कोणता आहे, पर्यावरण स्वच्छतेचा मुख्य घटक कोणता आहे, ऑप्शन ए मध्ये आहे स्वच्छ पाणी, त्यानंतर ठोस कचरा व्यवस्थापन, आणि तरल नाही इथे लिक्विड वेस्टला मी काय सांगितलं, द्रव्य कचरा व्यवस्थापन, आणि ऑल ऑफ द अबो. तर पर्यावरण स्वच्छतेचा जो मुख्य घटक आहे तो काय आहे की पाणी स्वच्छ ठेवणे, त्यानंतर जे ठोस कचरा जो आहे आपला त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणे, लिक्विड जे द्रव्य कचरा आहे त्याचं मॅनेजमेंट करणे, आणि ऑल ऑफ द अबो. तर आपलं पर्यावरण कधी स्वच्छ राहणार, ज्यावेळेस आपण स्वच्छ पाणी असेल, आपलं ठोस कचरा आपला व्यवस्थित व्यवस्थापन झाला, आणि द्रव्य कचरा सुद्धा व्यवस्थापन आपण मॅनेजमेंट त्याचं केलेलं आहे, त्यावेळेस काय होते, पर्यावरण स्वच्छतेचे हे काय आहेत मुख्य घटक आहेत. तर काय असणार आहे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, सगळेच ऑल ऑफ द अबो. इथे लिहिलेलं आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन म्हणजे काय असतं, तर पर्यावरणातील रोगजनक घटक जे आहेत ते कमी होणे, त्यालाच एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन म्हणतात. त्यामध्ये मग पाण्याची स्वच्छता ठेवणे, ठोस किंवा द्रव्य कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, स्वच्छता उपाय यांचा समावेश असतो याच्यामध्ये. त्यानंतर व्हॉट इज द प्रॉपर डिस्पोजल मेथड फॉर हॉस्पिटल वेस्ट, म्हणजे रुग्णालयातील कचऱ्याचे योग्य विसर्जन पद्धत कोणती. आता जो रुग्णालयात जो कचरा असतो तर त्याचा आपल्याला मॅनेजमेंट जे आहे त्याचं विसर्जन, डिस्पोजल, त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते असं विचारलेलं आहे. तर आता जो रुग्णालयातला कचरा आहे तो कसा असतो, एकदम इन्फेक्शियस कचरा असतो तो, तर आपण त्याला मोकळ्या जागी टाकू शकतो का, नाही, त्याला आपण नदीतही फेकू नाही शकत, आणि त्याला उपचाराशिवाय लँडफिल पण करू शकत नाही, म्हणून त्यामुळे करेक्ट आन्सर याचं इन्सिनरेशन आहे. वर पण असं क्वेश्चन झालेला आहे. हॉस्पिटल बायोमेडिकल वेस्टमध्ये रासायनिक विषारी संसर्गजन्य घटक असतात, इन्सिनरेशन करून जाळल्यास रोगजनक नष्ट होतात आणि पर्यावरण सुरक्षित राहते. ठीक आहे, त्यानंतर विच टाईप ऑफ वॉटर इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग. आता पिण्याच्या पाण्यासाठी कोणते पाणी असं योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर पहा, जे की साचलेलं पाणी, इथं उभे पाणी म्हणजे नाही, स्ट्रेंजंट वॉटर म्हणजेच काय, जे की साचलेले पाणी आहे. ठीक आहे, साचलेलं पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, त्यानंतर दूषित पाणी योग्य आहे का, कंटॅमिनेटेड झालेलं, त्यानंतर शुद्ध केलेलं पाणी, एकदम ट्रीटमेंट केलेलं, आणि रिव्हर वॉटर डायरेक्टली सरळ नदीतलं पाणी. तर कोणतंही पाणी असो, जेव्हा आपण त्याला ट्रीटमेंट देतो, ट्रीटमेंटनं जे पाण्याचे आपण काय करतो, शुद्ध केलं जातं. तर यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी,
सेफ अँड ट्रीटेड वॉटर हे पिण्यासाठी आपल्यासाठी योग्य आहे. म्हणजेच काय पिण्यासाठी संक्रमणमुक्त क्लोरीन केलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी हे योग्य आहे. दूषित पाणी डायरिया, टायफॉइड, हिपॅटायटिस इत्यादी रोग निर्माण करू शकते. त्यानंतर कोणता कचरा हा वेट वेस्टमध्ये येतो. आता हा वेट वेस्ट म्हणून पॉईंट पण तुमच्या सिलेबसमध्ये एक दिलेला आहे त्याच्यावरून हा मी घेतलेला आहे. तर कोणत्या टाईपचा जो कचरा आहे तो वेट वेस्टमध्ये येतो. तर ऑप्शन ए आहे अन्नाचा कचरा, कागद, प्लास्टिक आणि धातू. तर जो वेट कचरा जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, गार्बेज इन वेट वेस्ट. म्हणजेच काय वेट वेस्ट म्हणजेच काय असतो, ओला कचरा असतो. ठीक आहे, वेट म्हणजेच काय ओला कचरा असतो. तर कोणता कचरा हा ओला कचरा म्हणून ओला कचरा याच्यामध्ये येतो. विच टाईप गार्बेज इज वेट वेस्ट. तर ओला कचरा म्हणून काय असतो याच्यामध्ये. मी याच्यासाठी बघा म्हणते की काही शब्द TCS जे आहे ते असेच वेट वेस्टमध्ये येतो असाच प्रश्न येत आहे. त्यामुळं तुम्हाला मी असे क्वेश्चन असे नावं घेऊन इथे डायरेक्ट मला लिहिता आलं असतं की कोणता कचरा हा ओला कचरामध्ये येतो असंही लिहिता आलं असतं. परंतु TCS सुद्धा असंच करत आहे. मी स्वतः पेपर दिलेले आहेत त्याच्यामध्ये असेच मिस्टेक भेटत आहेत, ते समजतही नाही आपल्याला. त्यामुळं थोडेसे असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी. ठीक आहे, तर ओला कचरामध्ये मग कोणतं येते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे धातू येते का, प्लास्टिक येत नाही, कागद येत नाही. तर फूड अन्नाचा जो कचरा असतो तो येतो वेट वेस्टमध्ये. जसं की जलयुक्त कचरा, वेट वेस्ट म्हणजे ओला कचरा म्हणजे जलयुक्त कचरा असं म्हणतो. भाज्या, फळे, अन्न उरलेले भाग या कचऱ्यांचे कंपोस्टिंग करून खत तयार करता येतो. त्यानंतर विच वेस्ट इज कन्सिडर हजडस इन हाऊसहोल्ड. म्हणजे घरगुती कचऱ्यामध्ये सुद्धा कोणता कचरा हा कसा असतो हजडस वेस्ट म्हणून वापरतो घरगुतीमध्ये सुद्धा. ऑप्शन ए ब्रोकन ग्लास, बॅटरीज, केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स. घरगुती कचऱ्यामध्ये कोणता कचरा हा हजडस आहे तर ऑप्शन ए ब्रोकन ग्लास, बॅटरीज, केमिकल, पेस्टिसाइड्स आणि ऑल ऑफ द अबो. जो की डेंजरवाला कचरा असतो तो हजडस कचरा असतो असं लक्षात ठेवा. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. जे की घरगुती हजडस वेस्टमध्ये काच, बॅटरी, रसायन हे येतात. यामुळे हाताला जखमा, विषारी प्रभाव किंवा पर्यावरण प्रदूषण होऊ शकते. त्यानंतर दूषित अन्नाद्वारे कोणता संसर्गजन्य रोग पसरतो. आता अन्नामुळे कोणता होतो दूषित अन्नामुळे HIV एड्स कशामुळे होतो, ब्लड आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड होतो हा, मलेरिया, इन्फ्लुएन्झा आणि टायफॉइड. तर आपल्याला कशाबद्दल विचारले दूषित अन्नाद्वारे. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे दूषित अन्नाद्वारे जो आहे तो टायफॉइड हा रोग होऊ शकतो आपल्याला. स्वच्छ अन्न, सुरक्षित पाणी, हात धुणे आणि व्हॅक्सिनेशन करणे हे याच्यासाठी प्रतिबंधक आहे. विच इज मेन कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज. म्हणजे जे की पाण्याद्वारे पसरणारे जे रोगांचं मुख्य कारण काय आहे, पाण्याद्वारे जे रोग पसरतात त्याचं मुख्य कारण काय आहे, व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाइट आणि ऑल ऑफ द अबो. आता पाण्यामध्ये व्हायरसही असू शकतात, बॅक्टेरिया असू शकतात किंवा पॅरासाइट्स परजीवी पण असू शकतात. मग पाण्याद्वारे जे रोग पसरतात त्यांचं मुख्य कारण काय आहे तर हे तिन्ही पण त्याचे कारण असू शकतात. त्यामुळं ऑल ऑफ द अबो हे क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. त्यानंतर शहरी कचरा संकलनाचा मुख्य उद्देश काय आहे. ऑप्शन ए स्वच्छता राखणे, रोग प्रतिबंध, रिसायकलिंग सुलभ करणे आणि सर्व पर्याय बरोबर. तर शहरी कचरा संकलनाचा मुख्य उद्देश जो आहे तो स्वच्छता राखणे, रोग प्रतिबंध, रिसायकलिंग सुलभ करणे, सर्व पर्याय योग्य आहेत. त्यानंतर शहरी भागात ठोस कचरा वाहतुकीसाठी योग्य पद्धत काय आहे. मग आता शहरी भागामध्ये जो आपल्या घरी कचरा न्यायला काय येते, घंटा गाडी येते की नाही, मग काय त्याचं मुख्य योग्य पद्धत काय आहे विचारलेलं आहे. उघड ट्रक्समध्ये टाकून नेला जातो, झाकलेल्या ट्रक्स, उघड्या ट्रक्समध्ये की झाकलेल्या ट्रकमध्ये, थेट टाकणे आणि हाताने वाहतूक. तर याच्यामध्ये जे आहेत ते झाकलेले जे ट्रक्स असतात कवर्ड ट्रक्स त्याच्यामध्ये तो कचरा काय केला जातो, झाकलेल्या कचऱ्यांच्या गंधाचा प्रसार, उडणाऱ्या धुली आणि रोगजनकांच्या प्रसाराला प्रतिबंधित करतात. म्हणून उघड ट्रंक किंवा थेट टाकणे हे प्रदूषण वाढवतात. त्यानंतर सिवेज पाण्याचे उपचार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते तर त्याला सेडिमेंटेशन म्हणजेच काय सांगितलं मी, त्याचा जो
गढूळपणा असतो तो खाली असतो, ठीक आहे. त्यानंतर फिल्ट्रेशन म्हणजेच गाळणी, जैविक कचरा, जैविक उपचार, त्याचं ट्रीटमेंटही केलं जातं, त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं. आणि जो की सॉलिड पार्ट आहे तो खाली होतो, लिक्विड पार्ट वर होतो. असं सिवेज पाण्याचा उपचार हे कोणत्या पद्धती वापरल्या जातात, तर या तिन्ही पद्धतीचा उपयोग याच्यामध्ये होतो. तर पहा, कचऱ्याचे तणावपूर्ण घटक, जीवाणू, रासायनिक प्रदूषण कमी केले जाते सिवेज उपचाराने. जड कण जे असतात ते खाली बसवतात, त्याला सेडिमेंटेशन म्हणतात. फिल्ट्रेशनमध्ये काय असतात, ज्यामध्ये एकदम बारीक असे सूक्ष्म कण जे आहेत ते दूर करणे. आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे काय, त्यांचं प्रदूषण नष्ट करणे. त्यानंतर वेक्टर नियंत्रित करण्याची सर्वसाधारण पद्धत कोणती आहे. विच इज कॉमन मेथड टू कंट्रोल वेक्टर. वेक्टर जे आहेत ते नियंत्रित करण्यासाठी सर्वसाधारण कॉमन मेथड कोणती आहे, तर कीटकनाशक फवारणी करणे, प्रजनन स्थळे दूर करणे, वैयक्तिक संरक्षण आणि सर्व योग्य पर्याय. करेक्ट आन्सर काय असणार आहे, करेक्ट आन्सर आहे तर आपल्याला जर वेक्टर नियंत्रित करायचे असतील म्हणजे मच्छर्स जे आहेत त्याचे कॉमन मेथड कंट्रोल करण्यासाठी, तर आपल्याला कीटकनाशक फवारल्याने मच्छर्स कमी होऊ शकतात. प्रजनन स्थळ दूर करणे, एलिमिनेशन ऑफ ब्रीडिंग साईट. त्यानंतर वैयक्तिक संरक्षण करणे, ज्याच्याद्वारे मच्छर पसरतात, मच्छर होतात ते दूर करणे, ठीक आहे, एलिमिनेट करणे ब्रीडिंग साइट्स. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. सर्व पर्याय बराबर आहेत. इथे त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही रीड करा. नंतर ज्यावेळेस माझा व्हिडिओ बघाल तुम्ही स्टॉप करून हे रीड कराल, ठीक आहे. त्याचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर व्हॉट इज द मेन प्रिव्हेन्शन मेजर द फॉर कम्युनिकेबल डिसीज इन हाऊसिंग. म्हणजे जे की घरामध्ये संसर्गजन्य रोग प्रतिबंधासाठी मुख्य उपाय कोणता असतो घरामध्ये, ठीक आहे. कम्युनिकेबल डिसीज जे की पसरतो आपला. योग्य व्हेंटिलेशन, स्वच्छ परिसर, सुरक्षित पाणी पुरवठा, ठीक आहे. तर आपल्याला त्याचं जे की एकमेकांपासून एकमेकांना रोग होतात त्याला म्हणतात कम्युनिकेबल डिसीज. तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य व्हेंटिलेशन पाहिजे, स्वच्छ परिसर पाहिजे आणि पाणी पुरवठा सुद्धा आपला कसा पाहिजे, स्वच्छ पाहिजे. तर ऑल ऑफ द अबो करेक्ट आन्सर. त्यानंतर आरोग्य गट बैठकांचा मुख्य उद्देश काय असतो. विच इज द मेन पर्पज ऑफ हेल्थ ग्रुप मीटिंग. ज्या हेल्थ ग्रुप मीटिंग्स असतात त्यांचा काय मुख्य उद्देश काय असतो. आरोग्य जागरूकता, रोग प्रतिबंध, शिक्षण, समुदायातील सहभाग आणि सर्व पर्याय. तर ठीक आहे, आपण जे की आरोग्य गटांची जी बैठक होते तर ते कशासाठी होते, तर पूर्ण आरोग्याबद्दल जागरूकता, रोग कोणता रोग, प्रत्येक रोगावर प्रतिबंध आणि त्याच्याबद्दलचं शिक्षण सगळ्यांना देणे, समुदायातील सहभाग, या सगळ्या गोष्टी कशा आहेत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व पर्यायाचे सुद्धा बराबर. हेल्थ ग्रुप मीटिंग म्हणजेच काय असते की लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, संसर्गजन्य व जो गैरसंसर्गजन्य म्हणजेच काय संसर्गजन्य नसणारा प्रतिबंध शिकवतात आणि समुदायाला आरोग्य कार्यक्रमात सहभागी करतात. नंतर ठोस कचरा व्यवस्थापन कार्यक्षमतेचा मुख्य निर्देशक कोणता असतो, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पहा रिसायकलिंग दर, रोग कमी करणे आणि रस्त्यांची स्वच्छता वाढवणे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. त्यानंतर जैविक वातावरण नियंत्रित करण्याची मुख्य पद्धत कोणती आहे. योग्य स्वच्छता, वेक्टर नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि सर्व पर्याय. याचे उत्तर ऑप्शन डीच असणार आहे. लहान मुलांसाठी सर्वात महत्त्वाची स्वच्छता पद्धत कोणती आहे. लहान मुलांसाठी की जेवणापूर्वी हात धुणे, दात घासणे, आंघोळ आणि स्वच्छ कपडे घालणे. तर लहान मुलांसाठी कशासाठी स्वच्छता पद्धत जी आहे ती की ते जेवायला बसण्याच्या अगोदर त्यांनी हात धुतला पाहिजे, ही त्यांची. दात घासणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे याच्यामुळे नाही आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन इथे त्याचं मी रिझन पण एक्सप्लेनेशन पण लिहिलेलं आहे, तुम्ही रीड करा नंतर. त्यानंतर आरोग्य व मृत्यू आकडेवारीचा मुख्य उद्देश काय असतो, ठीक आहे, जो की हेल्थ आणि डेथ स्टॅटिक्स आहे. तर त्याचा जे मुख्य उद्देश काय असतो, आरोग्य व मृत्यू आकडेवारीचा मुख्य उद्देश काय असतो. सार्वजनिक आरोग्य निरीक्षण, रोग प्रवृत्ती ओळखणे, आरोग्य हस्तक्षेपची योजना आणि सर्व पर्याय योग्य. तर पहा जे की हेल्थ अँड डेथ स्टॅटिक्सचा काय रोल असतो मेन,
तर जे की आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला काय कळतं की सार्वजनिक आरोग्याचं आपण निरीक्षण करू शकतो, रोग प्रवृत्ती आपण ओळखू शकतो, आरोग्य हस्तक्षेपाची योजना आपण त्याच्यावरून करू शकतो. त्यामुळे सर्व पर्याय योग्य. HIV संक्रमण टाळण्यासाठी मुख्य पद्धत काय आहे? तर HIV कशामुळे ट्रान्समिट होतो? तर तो लैंगिक संबंधामुळे HIV हा ट्रान्सफर होतो, दुसऱ्यांना ट्रान्सफर होतो. तर त्यामुळे HIV टाळण्यासाठी मुख्य पद्धत काय आहे? तर सेफ सेक्शुअल प्रॅक्टिस, रक्त तपासणी, एकदाच वापरण्यायोग्य सुई वापरणे आणि सर्व पर्याय बराबर. म्हणजेच काय ऑप्शन, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी. याच्यामध्ये मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे की सुरक्षित लैंगिक संबंध, रक्त तपासणी आणि एकदाच वापरण्यायोग्य सुई याचा वापर काय करतो? संक्रमण टाळतो. ठीक आहे. नंतर घर स्वच्छतेचा मुख्य टप्पा कोणता आहे? योग्य ड्रेनिंगचं मी वर सांगितलं. ड्रेनेज म्हणजे काय की योग्य स्वच्छ मजले किंवा भिंती क्लीन करणे, सुरक्षित पाणी पुरवठा आणि सर्व पर्याय योग्य. तर याचंही करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन प्रॉपर ड्रेनेज म्हणजेच काय? त्याचं योग्य काय करणे? निचरण करणे. ठीक आहे. मग घर स्वच्छतेसाठी योग्य त्याचं निचरण करणे, स्वच्छ मजले किंवा भिंती स्वच्छ ठेवणे, सुरक्षित पाणी पुरवठा करणे, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. कोणता ठोस कचरा पुनर्नवीनीकरण होऊ शकतो? म्हणजे रिसायक्लेबल, नंतर आपल्याला त्याचा यूज करू शकतो कोणत्या कचऱ्याचा असं विचारलेलं आहे. तर प्लास्टिक, पेपर आणि मेटल्स. तर पहा, आपण प्लास्टिकचा पण यूज करू शकतो, त्याचं रिसायक्लेबल आहे प्लास्टिक. त्यानंतर जे पेपर्स असतील, तर पेपर्स पण आपण रद्दी कशासाठी विकतो? विकत काढून घेतात ते, तर त्याचं रिसायकलिंग होते. तर तसं पेपर पण रिसायकलिंग आहे आणि मेटल्स पण. तर याचं आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबोव. तर पहा, प्लास्टिक, कागद आणि धातू हे रिसायक्लेबल वेस्टमध्ये येतं, ज्यामध्ये योग्य वेगळेपणा, संकलन आणि प्रक्रियेमुळे हा कचरा जो आहे तो पुन्हा उपयोगात येतो. त्यानंतर कोणता रोग हा कशामुळे होतो? वेक्टर्सद्वारे होतो. वेक्टर्सद्वारे होणारा रोग तर कोणता होतो? ऑप्शन ए मलेरिया, टायफॉइड, कोलेरा आणि HIV एड्स. तर पहा, HIV एड्स होतो का मच्छर्समुळे? वेक्टर्समुळे होतो का? कॉलराही नाही होत, टायफॉइडही नाही होत. तर मलेरिया हा रोग काय होतो? वेक्टर्सद्वारे होतो. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन ए. कोणत्या मच्छरापासून होतो? तर तो ॲनॉफिलस या मच्छरापासून होतो. त्यानंतर कचरा उपचारासाठी मुख्य जैविक पद्धत कोणती आहे? आता कचरा उपचारासाठी काय? व्हॉट इज द मेन बायोलॉजिकल मेथड फॉर वेस्ट ट्रीटमेंट? तर कंपोस्टिंग, जाळणे, लँडफिलिंग आणि मोकळ्या जागेत टाकणे. तर मी आता सांगितलं होतं, जो की जैविक कचरा आपण त्याला काय करतो? त्याचं कंपोस्टिंग करतो का जाळतो का लँडफिल करतो का मोकळ्या जागी तो टाकतो? तर करेक्ट आन्सर असणार आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजेच आपण त्याचं खत बनवतो, ते सांगितलेलं आहे. कंपोस्टिंग म्हणजेच काय? जैविक कचऱ्याचं विघटन करून त्याचं खत तयार करणे. त्यानंतर हजरस वेस्ट जे आहे त्या कचऱ्याच्या योग्य विसर्जनाची पद्धत कोणती आहे? तर त्याच्यामध्ये जाळणे, मोकळ्या जागी टाकणे हे आपण बघितलं होतं. याचं करेक्ट आन्सर होतं की कचरा जाळणे. नंतर पाण्याद्वारे पसरणारे रोग प्रतिबंधासाठी मुख्य उपाय कोणता आहे? आता म्हणजेच काय की पाण्यामुळे जे रोग होतात तर ते टाळण्यासाठी काय उपाय आहे? तर सुरक्षित पाणी, हात स्वच्छता आणि योग्य स्वच्छता. स्वच्छता आपण व्यवस्थित केली, हात स्वच्छ धुत राहिलो, सुरक्षित पाणी आपल्याला भेटलं, तर आपल्याला कशाला पाण्यामुळेचे रोग होतात? तर होतच नाही. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर शहरी भागामध्ये जो ठोस कचरा नियंत्रित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर ऑप्शन ए आहे सेग्रिगेशन सोर्स, म्हणजे जिथे आपण कचरा निर्माण करतो तिथंच तो कचरा वेगवेगळा करणे, प्रॉपर योग्य त्याचं कलेक्शन करणे, त्याचं रिसायकलिंग करणे आणि ऑल ऑफ द अबोव. याचंही करेक्ट आन्सर काय असणार आहे?
तर जे की शहरी भागामध्ये जो ठोस कचरा नियंत्रित करण्यासाठी योग्य पद्धत म्हणजे काय की त्याचं रिसायकलेबल केली जाते, त्याचा उपयोग नंतर होत असेल तर त्याचा उपयोग केला जातो, प्रॉपर कलेक्शन केलं जातं आणि कचरा गोळा करते वेळेसच कचरा हा वेगवेगळा गोळा केला जातो. म्हणजेच ऑल ऑफ द अबो इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर मधुमेह हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? मी आजवर सांगितलं होतं की कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय. तर आता कोणता डिसीज आहे? डायबिटीज. तर आपला हा क्वेश्चन झालेला आहे वरी. तर तो जो आहे तो पसरणारा आहे का कोणाला? नाही आहे, तो नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. ठीक आहे, नॉन कम्युनिकेबल म्हणजे तो पसरणारा नाही आहे. नंतर हा अनुवांशिक रोग असल्यामुळं हा कसा आहे तो इतरांना पसरत नाही. आता समुदायता आरोग्य आणि स्वच्छता शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? मेन रोल काय आहे आरोग्याबद्दल आणि हायजीन एज्युकेशनल इन कम्युनिटीज. म्हणजे आरोग्य आणि स्वच्छता शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे असं विचारले. ऑप्शन ए मध्ये काय आहे? रोग प्रतिबंध, स्वच्छता पद्धती वाढवणे, आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रोत्साहन, इनकरेज हेल्दी लाईफस्टाईल. सर्व पर्याय योग्य. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर ते तुम्ही कमेंट करायचं आहे. आरोग्य आणि स्वच्छता शिक्षणाचं आपल्याला आरोग्याचं शिक्षण भेटलं आणि स्वच्छतेबद्दल जर शिक्षण भेटलं तर आपल्याला आता आरोग्य कशानं खराब होते, कशानं आपलं आरोग्य निरोगी राहते याची माहिती आहे. स्वच्छतेबद्दल आपल्याला शिक्षण भेटलेलं आहे, स्वच्छतेबद्दलची माहिती आहे आपल्याला. तर मग आरोग्य आणि स्वच्छता शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आता याच्यावरून की रोग प्रतिबंध करणे याचा मुख्य उद्देश काय आहे हे सगळं आपल्याला शिक्षण भेटलेलं आहे. त्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? रोग प्रतिबंध, स्वच्छता पद्धती वाढवणे, आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रोत्साहन आणि सर्व पर्याय योग्य. तर तुम्हाला याचं उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि मी असेच 50-50 MCQ हे जे मी 50 MCQ घेतले होते तर जे की मेन तुमची जी सिलेबसच्या जे हेडिंग्स दिल्या होत्या त्यांनी त्या हेडिंगवरून हे क्वेश्चन्स काढले होते मी. आता त्या हेडिंग्समध्ये नाही तर आपल्याला त्या टॉपिकमध्ये जायचं आहे. इथून पुढल्या MCQला टॉपिक पूर्ण कव्हर करायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जर असेच MCQ पाहिजे असतील माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे जो की ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी त्यांच्या सिलेबसनुसार हा मी बनवलेला आहे. तर पहा तुम्हाला जर सिलेबसनुसार टॉपिकनुसार MCQ पाहिजे असेल तर तशी तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.